वेलकम 11th ऑनलाईन फिजिक्स लेक्चर बाय सक्सेस अकॅडमी. मी चिवटे सर. तर लास्ट लेक्चरला आपण एक कन्व्हेन्शन्स बघितले होते. कन्व्हेन्शन्स फॉर एसआय युनिट्स. माझ्यामते मी ते ब्लॅकबोर्डवरती पण लिहून दिले होते, तेव्हा एक्सप्लेन केले होते एकदा दोनदा. आणि त्याच्यानंतर मी रायटिंग नोट्स पण टाकले होते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रेफर करायचं असेल, म्हणजे आपण थोडंसं जेव्हा आपले परीक्षा चालू होते त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे ते सुद्धा मी थोडंसं त्यामध्ये फोटो टाकायचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला ते रेफर करायला बळ पडेल. थोडक्यामध्ये असं आम्ही अजूनमधून समजा काही अंडरस्टँडिंग पर्पज व्हिडिओ असतील ते आम्ही पोस्ट करू, किंवा अंडरस्टँडिंग पर्पज PDF असतील, किंवा अंडरस्टँडिंग पर्पज रायटिंग नोट्स असतील ते पण आम्ही टाकू. शिवाय आपले ऑनलाईन लेक्चर्स व्हिडिओची चालूच आहेत, त्यामुळं तुम्हाला सर्व माध्यमातून तुम्हाला तो पॉईंट समजावा हा त्यामागचा उद्देश आहे. लक्षात आलं? ओके, जाऊया पुढे आपण. लेट्स गो. तर आज आपण एक फिजिक्समधली अतिशय मी आता अतिशय शब्द 3दा वापरला बघा, म्हणजे इंग्लिशमध्ये मी म्हणेन मी व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बरोबर, असा एक आपण आज कन्सेप्ट शिकणार आहे, आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे डायमेन्शन्स. दिसते सगळ्यांना? आणि एकदा मी प्रोनाऊन्स करतो. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज डायमेन्शन्स. आता डायमेन्शनची व्याख्या काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायमेन्शन्स? In exam, what will be the question? In exam, the question will like this: define dimensions. काय असेल? डिफाईन डायमेन्शन्स. मग त्याची बुकिश जी व्याख्या आहे किंवा आपल्याला थिअरॉटिकल जी डेफिनेशन आहे की जी परिस्थिती लिहायची आहे ती इथे लिहिली आहे. आता मी फर्स्ट टाइम तुम्हाला वाचून दाखवतो, कितपत समजते मला तुम्ही सांगा. ठीक आहे, आपण पहिल्यांदा ट्राय करूया. बघा, डिफाईन डायमेन्शन्स टोटल न्यू कन्सेप्ट आहे. डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, म्हणजे आपल्याला एवढं कळलं की डायमेन्शन हे कुणाला असतं? फिजिकल क्वांटिटीला असतं. जसं युनिट कुणाला असतं? फिजिकल क्वांटिटीला. तसं डायमेन्शन्स हे कुणाला आहे? फिजिकल क्वांटिटी. आर द पॉवर्स. लक्षात घ्या, इथं डायमेन्शन्स हे शब्द आहे बघा, एस आहे, इथं ऑलवेज प्लुरल फॉर्म आहे, त्यामुळे शब्द आला आर. आर द पॉवर्स. मी मुद्दाम पॉवर्सला अंडरलाईन केलेली आहे. व्हॉट इज द पॉवर? या ठिकाणी पॉवर म्हणजे शक्ती शब्द घ्यायचा नाही, मॅथमॅटिकल पॉवर आहे, म्हणजे आपण काय म्हणतो? रेस टू पॉवर, म्हणजेच घातांक. पॉवर्स कुणाला? टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. म्हणजे हे पॉवर्स कोणाच्या डोक्यावरती असणार आहेत? डिराइव्हच्या डोक्यावरती नसणार आहेत, ते कोणाच्या डोक्यावरती असणार आहेत? फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती असणार आहेत. व्हॉट इज रेज्ड? रेज म्हणजे उद्भवणे, निर्माण करणे. म्हणजे आपल्याला इथं पॉवर्स निर्माण करायचे आहेत, रेज करायचे आहेत. कोणासाठी? कोणाच्या डोक्यावरती? फंडामेंटल युनिट्स. मग एवढा असं उपद्रव का करायचा? मग पुढे सांगितले त्यांनी इन ऑर्डर टू. व्हॉट इज इन ऑर्डर टू? थोडंसं इंग्लिश मिडियम जे नसतील त्यांच्यासाठी मी थोडंसं रिपीट करतोय. तर एक फ्रेज आहे बघा, मी अंडरलाईन केलंय. इन ऑर्डर टूचा अर्थ आहे च्या उद्देशासाठी, च्या कामासाठी. मग इथे हे करायचा उद्देश काय? इन ऑर्डर टू. उद्देश काय? इन ऑर्डर टू ऑब्टेन. व्हॉट इज ऑब्टेन? मिळवणे, मिळवायचं आहे काहीतरी. काय मिळवायचं आहे? युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे समजा एखादी फिजिकल क्वांटिटी मी तुम्हाला दिली की मला ह्याचं डायमेन्शन पाहिजे आहे, त्याला काय म्हणायचं? गिवन फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे, त्याचं युनिट मिळवण्यासाठी, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करण्यासाठी, म्हणजे युनिट मिळवण्यासाठी मला काय करावं लागतं? फंडामेंटल युनिटच्या डोक्यावरती रेस करावं लागतं. बरोबर आहे, काय रेस करावं लागतं? पॉवर्स रेस करावं लागतं. म्हणून पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. व्हॉट इज मस्ट? कंपल्सरी आहे. फंडामेंटल युनिट्सच्या डोक्यावरती रेज म्हणजे उद्भवणे, निर्माण करणे. फंडामेंटल युनिट्सच्या डोक्यावरती तुम्हाला काय करावं लागतं? पॉवर्स रेज करावं लागतात. बरोबर आहे, तर ती जी प्रोसेस आहे, ती जी पॉवर आहे, बरोबर आहे का, त्यालाच आपण काय म्हणायचं? ते फंडामेंटलच्या डोक्यावरची जे पॉवर्स आहेत, बरोबर आहे, तो टोटल फॉर्मॅट आहे, त्यालाच काय म्हणायचं? डायमेन्शन्स म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं? डायमेन्शन्स. बघा, मी अनेकदा म्हणजे मगाशी सांगितलेलं पटलं का? ही पुस्तकातली बेसिक जी जी डेफिनेशन आपल्याला बुकमधील पेपरमध्ये लिहायची ती डेफिनेशन आहे. मग आता हे मी सांगितल्या तुम्हाला थोडे फक्त 10% कळलं असेल, काहीतरी बाबा याच्यात आहे. आता याचा नेमका अर्थ मी सांगण्यासाठी पलीकडे येतो. बरं, आता ह्याचा आपण उलट येऊया. आता इथून पुन्हा इकडे येऊया, म्हणजे तुम्हाला आणखीन ते चांगल्या प्रकारे कळेल. बरोबर, यू विल बी अंडरस्टँड व्हेरी वेल. स्पीड. व्हॉट इज द डेफिनेशन फॉर्म्युला फॉर स्पीड? सगळ्यात पहिला स्पीड ही क्वांटिटी काय आहे? डिराइव्ड आहे. बिकॉज इट इज डिपेंड अपॉन टू फंडामेंटल क्वांटिटी. ती दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. डिस्टन्स म्हणजे थोडक्यात आपण ज्याला लेंथ म्हणू शकतो, अपॉन टाइम. लेंथ अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. ह्या दोन्ही क्वांटिटी काय आहेत? फंडामेंटल आहेत. मग आठवते का तुम्हाला? क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज डिराइव्ड. म्हणजे स्पीड ही क्वांटिटी काय झाली? डिराइव्ड क्वांटिटी झाली. आता मला ह्याचं काय हुडकायचं आहे? युनिट हुडकायचं आहे. काय हुडकायचं आहे? युनिट. आणि ते युनिट हुडकण्यासाठी मी फंडामेंटलच्या वरती काय निर्माण करणार आहे? पॉवर्स निर्माण करणार आहे. त्यालाच म्हणायचं डायमेन्शन्स. आता मला सांगा, फंडामेंटल क्वांटिटी किती आहे? तो
तर देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड 2 क्वांटिटीज आर सप्लिमेंटरी. बरोबर, मग ह्यातलं आपण सगळे लिहित बसायचे का? तर लक्षात ठेवा, नाही. मी कालच माझ्या लेक्चरमध्ये बोललो होतो की आपल्या डेली लाईफमध्ये आपण मॅक्झिमम कुठलं वापरतो? मॅक्झिमम म्हणजे आपल्याला मोर अँड मोर टाईम कुठलं का लागतं? तर इट इज लेंथ, मास, टाईम. बाकीचे पण आहेत, इलेक्ट्रिक करंट आहे, टेम्परेचर आहे, बरोबर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, हे कधीतरी लागतं. बरोबर, पण जास्तीत जास्त लागणारे कुठले आहेत? लेंथ, मास आणि टाईम. हे यांचे सिम्बॉल झाले बघा, लेंथ, मास आणि टाईम. त्यामुळे ते मॅक्झिमम आपण तिघांचा वापर करत असते. लक्षात आलं? मग आता डिस्टन्स, बरोबर. आता डायमेन्शन मांडत असताना लक्षात ठेवा फॉर्मॅट कसा आहे, तर सगळ्यात पहिला म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वापरतात. म्हणजे डिस्टन्सचं डायमेन्शनच्या वेळेला स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे आणि आतमध्ये कोण पाहिजे? फंडामेंटल क्वांटिटीचा सिम्बॉल पाहिजे. सिम्बॉल कोणाचं पाहिजे? फंडामेंटल. मग आता आपण मॅक्झिमम काय सांगितलं, कुठले सिम्बॉल वापरणार? लेंथ, मास आणि टाईम्स वापरणार. मग आता सांगा, डिस्टन्स मोजताना लेंथ लागतं का नाही? सांगा, डिस्टन्स मोजताना लेंथ लागतं. जे लागतं त्याची पॉवर 1 घ्यायचं. डिस्टन्स मोजताना मास लागतं का? For the measuring of distance or length, mass is required. Mass is not required, so its power is 0. For the measurement of distance, time is required. म्हणजे मला लेंथ मोजताना टाईम लागतं का? नाही लागत. मी कधीही मोजली तरी पण टाईम तेच, लेंथ तीच येणार आहे. सो मला याच्यावरती पॉवर काय येणार आहे? 0. त्यामुळे डिस्टन्सचं डायमेन्शन काय झालं बघा, L1 M0 T0, लेंथ, मास, टाईम. मी थोडक्यामध्ये जे लागतंय त्याची पॉवर 1, जे लागत नाही त्याची पॉवर 0. आता खाली टाईमकडे येऊया. मग आता डायमेन्शन म्हटलं की शक्यतो लक्षात ठेवा L M T फंडामेंटल फिक्स आहे. टाईम मोजताना लेंथ लागणार का? नाही. टाईम मोजताना मास लागणार का? नाही. टाईम मोजताना टाईम लागणार का? लागणार. त्यामुळे काय होणार? T⁻1 येणार. T⁻1 म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स डायमेन्शन काय झाले? L1 M0 T0. टाईमचे डायमेन्शन काय झाले? L0 M0 T1. आता लक्षात ठेवा, ह्या दोघांची काय आहे? डिव्हिजन आहे. मग आपण 10th मध्ये शिकलोय, जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होत आहे? सबट्रॅक्शन. बेस ज्यांचा सेम आहे त्यांच्या पॉवरशी काय होते? सबट्रॅक्शन. मग आता या ठिकाणी आपण बघूया काय होणार आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी मी काय काढलं? स्क्वेअर ब्रॅकेट काढला. म्हणजे डायमेन्शन कोणाचं? स्पीडचं. त्यासाठी डायमेन्शन कोणाचं घेतलं? डिस्टन्स. डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय? डायमेन्शन. मग आता या ठिकाणी डिव्हिजन असेल तर बेस ज्यांचा सेम आहे त्यांचं काय होतं? सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन असेल तर सेम बेस पॉवरची ॲडिशन आणि डिव्हिजन असेल तर सेम बेसच्या पॉवरची सबट्रॅक्शन. मग आपण करूया बघा. स्पीड, डायमेन्शन ऑफ स्पीड इज इक्वल टू 1 - 0 काय ना? L1 बघा, 1 - 0 L1, 0 - 0 M⁻0. आता टीच्या बाबतीमध्ये बघा, हा +1 आहे, वर गेले काय होणार आहे? -1. हा T⁻1 आहे, वर गेले काय होणार? -1. म्हणजे थोडक्यात स्पीडचे डायमेन्शन्स काय झाले बघा. द डायमेन्शन्स ऑफ स्पीड आर L1 M0 T⁻1. स्पीडचे डायमेन्शन्स काय झाले बघा? L1 M0 T⁻1. मग आता लक्षात ठेवा, हा एवढा सगळा उपद्रव का करायचा? मग आता मला सांगा, स्पीड ही क्वांटिटी काय झाली? गिवन क्वांटिटी म्हणजे थोडक्यात डिराइव्हडच आहे. लेंथचं एस युनिट काय हो? लेंथचं एस युनिट काय? लेंथचं एस युनिट असतं मीटर. रेस्ट टू किती? -1. मासचं एस युनिट काय? kg. त्याचं रेस्ट टू किती आहे? 0. टाईमचं एस युनिट काय? सेकंद. रेस्ट टू काय? -1. एनिथिंग रेस्ट टू 0 किती असतं? 1. म्हणजे इथनं kg गेलं, उरलं काय? मीटर रेस्ट टू 1. आता 1 लिहितो का आपण? नाही, थोडक्यात लिहूया. मीटर रेस्ट टू 1 आणि सेकंद रेस्ट टू -1. मग मला सांगा, मीटर रेस्ट टू 1 लिहायची गरज नाही. सेकंड रेस्ट टू -1 आहे. खाली गेले काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. वर असेल तर +1, वर असेल तर -1, खाली गेले तर +1. म्हणजे मला सांगा, स्पीडचं युनिट काय तयार झालं? मीटर पर सेकंद. मी थोडक्यामध्ये गिवन फिजिकल क्वांटिटीचं का ऑब्टेन करायला? युनिट ऑब्टेन करायला. गिवन फिजिकल क्वांटिटीचं युनिट ऑब्टेन करायला आपल्याला फंडामेंटलला पॉवर्स काय करायला लागले? रेस करायला लागले. पॉवर्स काय करायला लागले? निर्माण करायला लागले. दॅट इज कॉल्ड ॲज डायमेन्शन्स. आणि त्यालाच काय म्हणतात? डायमेन्शन्स. आणि इथं जो तयार झाला आहे ह्याला म्हणायचं डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणायचं. ह्याला त्या क्वांटिटीचा काय म्हणायचं? डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय असतो? डिराइव्ड क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड इन the powers to the symbol of fundamental. If the derived quantity is represented in
पॉवर्स टू द फंडामेंटल, पॉवर्स टू द फंडामेंटल असं जर इक्वेशन असेल, एक्सप्रेशन असेल LHS RHS, सो दॅट फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. त्यालाच काय म्हणतात, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतात. लक्षात आलं. मग आता मला सांगा, आता पुन्हा इकडे येऊया. मग मला सांगा स्पीड नुसतं ठेवलं चाललं असतं, स्पीडचे डायमेन्शन्स का काढायला लागले, कारण स्पीडचं डायमेन्शन काढल्यावर मला त्याचं काय इझिली काय काढता येऊ शकतं, युनिट काढता येऊ शकतं. म्हणजे ह्याचा उद्देश काय, उद्देश म्हणजेच काय, इन ऑर्डर टू, डायमेन्शनचा उद्देश म्हणजे च्या उद्देशासाठीच्या कामासाठी, इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट, ह्याचं युनिट मिळवण्यासाठी, याचं युनिट मिळवण्यासाठी फंडामेंटलला मला काय करायला लागतात, पॉवर्स रेस करायला लागतात. फंडामेंटलला काय रेस करायला लागतात, पॉवर्स. त्याच वेळेला त्याला त्याचं काय म्हणायचं, डायमेन्शन म्हणायचं. म्हणजे स्पीडचे डायमेन्शन काय झाले, L1 M0 T-1 आणि इट इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. लक्षात. आता डेफिनेशन बघा. आता मगापेक्षा आणखी तुम्हाला डेफिनेशन चांगले समजेल बघा. डायमेन्शन्स, व्हॉट आर डायमेन्शन्स. आता त्याच्यामध्ये लक्षात आलं काय, डायमेन्शनमध्ये L M T किंवा आणखीन 3-4 असू शकतात. त्यामुळे हे प्लुरल फॉर्म आहे. लक्षात आलं. त्यामुळे तो कायम S असणार, त्यामुळे तो ऑलवेज R असणार. डायमेन्शन्स ऑफ, डायमेन्शन नेहमी लक्षात ठेवा कोणाला असतं, फिजिकल क्वांटिटीला असतं, एखाद्या नंबरला नसतं, एखाद्या कॉन्स्टंटला नसतं. डायमेन्शन फक्त कोणाला असतं, फिजिकल क्वांटिटीला. सो डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. आपण काय काढले बघा, पॉवर्स काढले. आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल, बघा LMT कोण होते, फंडामेंटल, टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. आपण ह्याला नवीन पॉवर्स जनरेट केले, रेज केले, उद्भवले. L1 M0 T-1 फंडामेंटल युनिट्स मस्ट बी, कंपल्सरी आहे, रेज्ड. मग हे करायचा उद्देश काय होता, इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ गिव्हन क्वांटिटी. इन ऑर्डर टू ऑब्टेन, मिळवण्यासाठी त्या क्वांटिटीचं काय मिळू शकतो मी, याच्यावरून काय मिळू शकतो, युनिट मिळू शकतो. इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट गिव्हन फिजिकल क्वांटिटी, जी दिलेली फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं मी काय मिळवतो, काय मिळू शकलो, युनिट. आणि ते मिळवण्यासाठी फंडामेंटलला मला पॉवर्स जे रेस करायला लागले त्यालाच काय म्हणायचं आहे, डायमेन्शन्स. त्यामुळे डायमेन्शनची डेफिनेशन पाठच करायची. हे तुम्हाला असे गोष्टी असतील हे वहीमध्ये तुमच्या नोट्स तयार करायला चालू करा. म्हणजे जेव्हा ऑफलाईन क्लासरूममध्ये क्लासेस चालू होतील त्यावेळेला तुम्हाला ते रेफर करायला बरं पडेल. त्यावेळेला आम्ही पुन्हा तुम्हाला ते सांगूच. पण तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये रफ वहीमध्ये 10वीच्या वहीमध्ये जर वापरले चालते. PCMBला 4 वह्या घाला, रफ 10वीला वापरलं तरी चालते. आणि दररोज जे समस्या त्यातलं स्वतःच रफ नोट्स असं तयार करत चला. लक्षात आलं मी काय म्हटलं. मग अनेकदा येतो डिफाईन डायमेन्शन्स किंवा व्हॉट आर डायमेन्शन्स. ठीक आहे. आन्सर, डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. काय केलेत आपण, पॉवर्स केलेत. आर द पॉवर्स टू विच, आर द पॉवर्स टू विच, हे पॉवर्स कुणाला काढलेत, फंडामेंटल युनिट्स. द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड, निर्माण केलेत. इन ऑर्डर टू, थांबायचं काय उद्देश, इन ऑर्डर टू ऑब्टेन, इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल गिव्हन फिजिकल क्वांटिटी. इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे दिलेल्या डिराइव्हडचं युनिट मिळवण्यासाठी तुम्हाला फंडामेंटलला जे पॉवर्स रेस करायला लागतात त्यालाच काय म्हणायचं, डायमेन्शन्स. म्हणजेच एखादी डिराइव्हड क्वांटिटी मी फंडामेंटलच्या पॉवर्सच्या भाषेत जर रिप्रेझेंट केली, एखादी डिराइव्हड क्वांटिटी फंडामेंटलच्या सिम्बॉलला पॉवर्स जे आहेत, ॲक्च्युअली हे तिघं काय आहेत, फंडामेंटल आहेत. लेंथ, मास, टाइम, चौथा असलं असू शकतं. पण मॅक्झिमम कुठलं वापरतो आपण, LMT वापरतो. फंडामेंटलच्या सिम्बॉलच्या पॉवरच्या स्वरूपात वापरलं. सो दिस इक्वेशन और दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि ह्याला ह्याचं काय म्हणायचं, डायमेन्शन्स म्हणायचे. काय म्हणायचे, डायमेन्शन्स. म्हणजे स्पीडचे डायमेन्शन्स काय, डायमेन्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण काय, रायटिंग करत असताना त्याला स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. लक्षात ठेवा काय पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. डायमेन्शन्स ऑफ स्पीड बोलताना कसं बोलायचं बघा, L1 M0 T-1. उच्चार करताना कसं करायचं, L1 M0 T- असं प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल मी आता स्पीडचं दाखवलं, असं आणखीन क्वेश्चन काढूया आपण. ठीक आहे, आता एक काम करूया आपण. स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी, बरोबर. मग आता आपण कायनेटिक एनर्जीचं काढूया. कशाचं काढूया, कायनेटिक एनर्जीचं. मी इकडे काढतो बघा, बरोबर. ऑब्टेन डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जीचं असं डबा. डायमेन्शनसाठी सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे. दुसरं म्हणजे फॉर्म्युला माहीत पाहिजे, 1/2, बरोबर आहे का. त्यानंतर काय असणार आहे, mv² म्हणजे मास. दुसरं काय आहे, व्हेलॉसिटी. आणि ह्याचं काय असणार आहे, स्क्वेअर आहे बघा,
बरोबर. आता मी डायमेन्शन लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण डायमेन्शनचा विचार करतो, डायमेन्शन कुणाला ॲप्लिकेबल असतं, क्वांटिटीला, युनिटला नसतं. त्यामुळे डायमेन्शनचा विचार करताना नंबर्सचा विचार करायचा नाही. वाईल टेकिंग द डायमेन्शन्स वी कॅनॉट कन्सिडर नंबर्स बिकॉज डायमेन्शन्स आर ॲप्लिकेबल ओनली फॉर फिजिकल क्वांटिटीज. मग आता लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी बघा, डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता मला सांगा पहिलं कोण आहे, मास. पहिला मी मांडतो बघा LMT. मासच्या वेळेला लेंथ लागेल का, नाही. टाइम लागेल का, नाही. मासच्या वेळेला मास इज द रिक्वायर्ड, जे रिक्वायर्ड आहे ते पॉवर रेज टू 1. चला आता व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड. स्पीडचं आपण मगाशीच काढलं होतं बघा. सांगा व्हेलॉसिटी म्हणजेच त्याला आपण म्हणतो स्पीड. L1 m0 t⁻⁻1. व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. त्याचं काय होतं, L1 m0 t⁻⁻1. पण लक्षात ठेवा हा ब्रॅकेट मोकळा नाही आहे, त्याच्या डोक्यावरती काय आहे, 2 आहे. मग पॉवरवर पॉवर असेल म्हणजे बघा x⁻², x⁻3 पॉवरवर पॉवर असेल तर पॉवरचं काय होतं आहे, मल्टिप्लिकेशन. हा अतिशय 11th 12thला महत्त्वाचा आहे. आपला बेस पक्का करून घ्या. इफ देर इज अ पॉवर रेस टू पॉवर, पॉवरवर पॉवर असेल तर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. तसं इथं पण होणार. मग आता बघा कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काय होणार, पहिला ब्रॅकेट आहे तसाच L0 m1 t0. आता पॉवरवर पॉवर असेल तर काय असतं, मल्टिप्लिकेशन. 1 × 2 2, 0 × 2 0, -1 × 2 बघा, -1 × 2 किती असणार आहे, -2. मग आता मला सांगा या ठिकाणी मगाशी काय आलं, ब्रॅकेटचं डिव्हिजन. या ठिकाणी ब्रॅकेटचं काय, मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेटचं डिव्हिजन आलं तर सेम बेसच्या पॉवरचं काय असणार आहे, सबट्रॅक्शन असणार आहे. पण मल्टिप्लिकेशन असेल तर सेम बेसच्या पॉवरचं काय असणार आहे, ॲडिशन असणार आहे. लक्षात आलं, ॲडिशन करूया. सेम बेस मात्र सेम पाहिजे. L करत जावा. 0 + 2 काय होणार, 2. m1 + 0 1, 0 - 2 किती होणार, -2 होणार. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन्स काय झाले बघा, L2 m1 t-2 झाले. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स काय झाले बघा, L2 m1 t-2. सो इट इज कॉल्ड एज डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी. इट इज कॉल्ड एज डायमेन्शन्स ऑफ स्पीड किंवा वेलोसिटी म्हणू शकता. मग या दोघांच्या मध्ये मी काय केलं लक्षात आलं, थोडक्यात डिराइव्हड क्वांटिटी मी फंडामेंटलच्या सिम्बॉलच्या पॉवरच्या भाषेत केलं. LMT फिक्स आहे बघा, पण काय वेगळे क्वांटिटी बदलली की त्याच्यावरती पॉवर्स काय होते, बदलते. म्हणून काय म्हणलंय, पॉवर्स टू विच, पॉवर्स कुणाला आहेत, फंडामेंटल युनिट्सला आहेत. इन ऑर्डर टू, ह्याच्यावरून तुम्ही त्याचं काय काढू शकताय, युनिट काढू शकताय. इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. असं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं आपण काय काढू शकतो, डायमेन्शन्स काढू शकतो. इथं मी तुम्हाला नमुन्याला फक्त 2 दाखवलं, स्पीड आणि कायनेटिक एनर्जी. मग परीक्षेमध्ये आपल्याला कुठली क्वांटिटी देतात आणि काय म्हणतात, ऑब्टेन डायमेन्शन्स, त्याचे डायमेन्शन्स काढून दाखवा. म्हणजे एक क्वेश्चन असतो तो डिफाईन डायमेन्शन्स, हा झाला थिअरॉटिकल डेफिनेशनचा. आणि कॅल्क्युलेशन कुठला असणार आहे, कुठली देतील म्हणजे थोडक्यात देतील, व्हेलॉसिटी, स्पीडचं डायमेन्शन काढा, कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन काढा, पोटेन्शियल एनर्जीचं काढा, फोर्सचं डायमेन्शन काढा, प्रेशरचं काढा. तुम्हाला जेवढ्या फिजिकल क्वांटिटी माहिती आहेत तेवढंच काय काढू शकतात, ऑब्टेन डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला काढा किंवा त्याचे डायमेन्शन्स काढा, असा क्वेश्चन असू शकतो. मग तुम्हाला हे 2 गोष्टी मला लक्षात आलं. डायमेन्शनसाठी काढायला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय माहीत पाहिजे, त्या क्वांटिटीचा काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे. लक्षात घ्या, डायमेन्शन्स काढण्यासाठी सगळ्यात पहिला त्या क्वांटिटीचा काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर त्या फॉर्म्युल्यामध्ये कॉन्स्टंट येत असेल, नंबर येत असेल 1 2 2 3, तर तो कन्सिडर करायचं नाही. कारण डायमेन्शन्स फक्त कोणाला ॲप्लिकेबल आहे, फिजिकल क्वांटिटीला ॲप्लिकेबल आहे. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरं, पॉवर जर आलं तर पॉवरचं काय असतंय, मल्टिप्लिकेशन. पॉवरवर पॉवर आलं, पॉवरवर पॉवर तर पॉवरचं काय असतंय, मल्टिप्लिकेशन. तिसरी गोष्ट. चौथं, जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन, जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन, आणि मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरचे ॲडिशन. एवढं जर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले तर तुम्हाला एनी फिजिकल क्वांटिटीचं, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स तुम्ही काय करू शकताय, ऑब्टेन करू शकताय. मग तुम्हाला कुठले विचारते, फक्त तुम्हाला त्याचा काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग आता मला सांगा, असे डिराइव्ड क्वांटिटी किती आहेत, देर आर लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी, देर इज नो लिमिटेशन फॉर डिराइव्ड क्वांटिटी. बरं, फंडामेंटल क्वांटिटी लिमिटेशन आहे 7 अँड सप्लिमेंटरी 2. मग तुम्हाला सगळंच पाठ करायचं का, नाही. तर लक्षात ठेवा, आपण 11th 12thला जे आपल्याला सारखं मॅक्झिमम लागणार आहे 11th 12thला, तर असे 13 ते 15 डिराइव्ड क्वांटिटीचं आपण काय अप्लाय करायचं, काय ऑब्टेन करायचं आहे, डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे. लक्षात आलं. त्यासाठी तुम्हाला डायमेन्शनची डेफिनेशन लक्षात आली. बरं, ही पाठच करून टाकायची, लिहून टाकायची. याच्यामध्ये अनेकदा वाचतो, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स
आर द पॉवर्स कुणाला आहेत, टू विच फंडामेंटल युनिट्स, लक्षात ठेवा हे कोण आहेत, फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज केलेत, आपण निर्माण केलेत, कशासाठी, इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट क्वांटिटी, त्याच्यावरून तुम्ही त्याचं युनिट काढू शकताय. इट इज द डेफिनेशन फॉर डायमेन्शन्स. आणि ह्याला म्हणायचं डायमेन्शन फॉर्म्युला. इफ derived quantity is represented in power of symbol of फंडामेंटलच्या पॉवरच्या भाषेमध्ये तुम्ही जर मांडलं तर त्याला काय म्हणायचं, डायमेन्शन्स, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. हा झाला फॉर एक्झाम्पल मी घेतले, हा झाला स्पीड किंवा वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला, हे झालं कायनेटिक एनर्जीचा. असं तुम्ही कशाचाही फॉर्म्युला, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला काढू शकताय, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे, तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युलासाठी त्याचा बेसिक फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मी लक्षात येते. ठीक आहे, जरा समोर तुम्ही बघा, वो डेफिनेशनकडे एकदा लिहून घ्या वाटल्यास. लक्ष आलं याच्यामध्ये, हे काय म्हटलं लक्ष आलं याच्यामध्ये. तर ठीक आहे, आता एक नमुन्याला फक्त आणखीन एक आपण बघूया याच्यामध्ये. तर समजा ॲक्सलरेशनचं आपल्याला डायमेन्शन विचारलं, कशाचं विचारलं, ॲक्सलरेशनचं. तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असतं, वेलोसिटी, आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं, त्वरण, ज्याला आपण काय म्हणतो. त्याचा 11ला तुम्हाला फॉर्म्युला अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. सो इट इज कॉल्ड एज स्पीड किंवा वेलोसिटी अपॉन टाइम, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय असतं, ॲक्सलरेशन. मग आता ॲक्सलरेशनचं इफ क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झाम, तुम्हाला परीक्षा असा क्वेश्चन विचारला, ऑब्टेन डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन, तर ॲक्सलरेशन म्हणलं, डायमेन्शन म्हणलं की सगळ्यात पहिला काय पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेट. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, फॉर्म्युला आहे वेलोसिटी अपॉन टाइम. आता वेलोसिटी म्हणजेच काय, स्पीड, आणि त्याचं आपण मगाशी काढलं होतं बघा, मगाशी आपण त्याचं काढलं होतं, आठवतं तुम्हाला, L1 m0 t-1, काय काढलं होतं, स्पीडचं किंवा वेलोसिटीचं अगोदर काढलं होतं बघा, ते पाठच पाहिजे, L1 m0 t-1. आणि टाईमचं काय होतं, सिंपल आहे बघा, कुठलंही डायमेन्शन म्हणलं की स्क्वेअर ब्रॅकेट आणि खाली LMT. लेंथ लागणार का नाही, मास लागणार का नाही, टाईमच्या वेळेला टाईम मात्र लागणार, जे लागणार ते रेश-to-1. आता मला सांगा, जर काय असेल डिव्हिजन, जर डिव्हिजन असेल तर सेम बेसचे पॉवरशी काय होते, सबट्रॅक्शन. 1 - 0 1 0 - 0 0. आता मला सांगितलं वरती ऑलरेडी किती आहे, -1, खाली किती आहे, +1, +1 वर गेला काय होणार, -1 -1 बिकम -2, म्हणजे इथं झालं t⁻². सो दॅट द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स काय झाले सांगा, L1 m0 t-2, L1 m0 t-2. लक्षात आलं याच्यामध्ये. तर इट इज द, मी थोडक्यात आपण काय केलं, फंडामेंटलला पॉवर्स टू बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन दॅट क्वांटिटी. लक्षात आलं. असं तुम्हाला कुठल्याही क्वांटिटीचं शक्यतो डिराइव्ड फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही काय काढू शकताय, त्याचं डायमेन्शन्स काढू शकताय. तर नेक्स्ट लेक्चरला जे 11 12 आहे 13-14 क्वांटिटी आपल्याला सारख्या MP आहेत, त्या सर्वांचं आपण काय करणार आहे, डायमेन्शन्स ऑब्टेन करणार आहे, एक टेबलच तयार करणार आहे. त्यासाठी आपण त्याचा फॉर्म्युला लिहित जाणार आहे. लक्षात आलं. इट इज द व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणून लेक्चर सुरू होताना मी तुम्हाला सांगितलं की हा कन्सेप्ट आहे तो अतिशय आपल्याला इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं. 1-2दा व्हिडिओ बघा, स्वतःची काही नोट्स तयार करा, ते ठेवून टाका, म्हणजे आपल्याला रिवाइज करतात ते अतिशय सोपं जाऊ शकते. बरोबर आहे. तर so always watch the online videos and do the study on it. Okay, thank you.